तर पुण्यामध्ये युवक काँग्रेसचा मशाल मोर्चा निघालेला आहे। नीट सीबीएसई पेपर फुटीच्या विरोधात हा मोर्चा निघालेला आहे। आपण थेट आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडे जाऊया। सचिन, काय सध्या पुण्यातली स्थिती आहे? आपण पाहतो युवक काँग्रेसनं मोर्चा काढलेला आहे त्या ठिकाणी। थेट दृश्य आपण पुण्यातली पाहतोय। पुण्यामध्ये युवक काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। मशाल मोर्चा काढून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। नीट पेपरफुटी प्रकरणासंदर्भात कसून चौकशी केली पाहिजे अशी मागणी देखील युवक काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे। वतीने मशाल मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला आहे। आपण पाहतोय हे काँग्रेस भवन दृश्य आहे। काँग्रेस भवन ते बालगंधर्व चौक असा हा मशाल मोर्चा निघणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता हा मशाल मोर्चा काँग्रेस भवनमधून बाहेर पडतोय। आपण पाहतोय की नीट परीक्षा असेल, सीबीएसई परीक्षा असेल, यामध्ये जी पेपर फुटी झालेली आहे किंवा घोटाळा झालेला आहे, या विरोधात हा सगळा युवक काँग्रेसचा मोर्चा जो आहे तो आता पुण्यातल्या काँग्रेस भवन पासून बालगंधर्व चौकापर्यंत जाणार आहे। मोठ्या संख्येने युवक जे आहेत ते मशाल घेऊन या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। आपण पाहतोय की राज्यामध्ये जे नीट प्रकरण झालेलं आहे पेपर फुटीचं, त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने हा मशाल मोर्चा जो आहे तो पुण्यातल्या काँग्रेस भवन पासून बालगंधर्व चौकापर्यंत काढण्यात येणार आहे। आणि या ठिकाणी आता काँग्रेस भवनच्या समोर हे सगळे कार्यकर्ते युवक काँग्रेसचे दाखल झालेले आहेत आणि हा मशाल मोर्चा राज्य सरकार आणि नीट परीक्षेचा जो गोंधळ झालेला आहे किंवा घोटाळा झालेला आहे त्याचा निषेध म्हणून हा सगळा मोर्चा काढण्यात येतोय। युवक काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत राज्याचे आणि देश स्तरावले या ठिकाणी आलेले आहेत। आज दिवसभर त्यांच्या या ठिकाणी बैठका होत्या आणि या बैठकीनंतर आता हा मोर्चा जो आहे तो काँग्रेस भवनमधून बाहेर पडत आहे। पुढे हा बालगंधर्व चौकाची जाईल आणि त्यानंतर त्याचा समारोप होईल। मात्र या ठिकाणी हा मोर्चा होत असताना मोठ्या संख्येने मोर्चा काढलाय। आपण याचा काय सांगशील? संपूर्ण देशभरात युवक काँग्रेसतर्फे जे नीट संदर्भात जे शिक्षण मंत्री, केंद्रीय मंत्री त्यांचा राजीनामा घेण्यात यावा यासाठी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रत्येक राज्यात प्रत्येक शहरात फिरतायत आणि त्यासाठी मशाल मोर्चा म्हणून आम्ही संपूर्ण देशात काढतोय। नीट पेपर असेल किंवा बाकी वेगवेगळे पेपर जे आहेत, पेपर फुटीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर झालेलं, परंतु या सरकारला किंवा मंत्र्यांना कसलीच लाज वाटत नाही, त्यांना कसलीच काळजी नाही विद्यार्थ्यांच्या भविष्याची। तर विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून मशाल मोर्चा काढते। विद्यार्थ्यांसाठी हा मशाल मोर्चा आहे। शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही प्रमुख मागणी या मशाल मोर्चाची आहे। आपण पाहतोय या ठिकाणी मोठ्या संख्येने जे युवक आहेत ते सहभागी झालेले आहेत आणि या मोर्चाचे नाही, आमची मागणी आहे देशामध्ये 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यामध्ये आहे। नीटचा पेपर लीक झालेला आहे आणि सरकार त्याची कुठलीही जबाबदारी घेत नाही। सीबीएसईच्या देखील कारभार सगळा गोंधळ आहे आणि अशा पद्धतीने सरकार चालते। देशामध्ये एवढी मोठ्या प्रमाणात महागाई चालली